नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जी अधिक महिन्यात येणारी पौर्णिमा का खास असते, त्या पौर्णिमेला इतके महत्त्व का असते, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, 31 मेला ही अधिक महिन्यातील पौर्णिमा येत आहे. अधिक महिन्यातील पौर्णिमा म्हटलं की ही 3 वर्षातून एकदा ही सुवर्ण संधी मिळत असते. आता पौर्णिमा म्हटलं की लक्ष्मी मातेची तिथी ही असते आणि अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असणारा महिना असतो आणि या महिन्यात विष्णूची पूजा, आराधना, सेवा, व्रत केले जाते. तसेच पौर्णिमेला देखील अनेक व्रत वैकल्य केले जातात, विधी केले जातात. आज आपण ज्या काही गोष्टी आहेत ते जाणून घेणार आहोत. त्यामध्ये खास करून या दिवशी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला काय काय कामे करायची आहेत, काय काय सेवा करायच्या आहेत, काय काय उपाय करायचे आहेत, याविषयी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तसेच कोणते 11 महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यात दुःख, संकट, अडचणी येणार नाहीत. बघा, सर्वप्रथम काय करायचं आहे की आता आपण जाणून घेऊ आधी पौर्णिमा कधी आहे. तर सर्वप्रथम पौर्णिमेचा प्रारंभ हा कधी होणार आहे आणि समाप्ती कधी होणार आहे. तर बघा, 30 मे 2026 रोजी शनिवारी पौर्णिमा दुपारी 11:58 सुरू होत आहे आणि ही पौर्णिमा समाप्ती रविवारी दुपारी 2:14 समाप्ती होत आहे. त्यामुळे 30 तारखेला किंवा 31 तारखेला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करायचं आहे आणि या संपूर्ण अधिक महिन्यात आपण कधीही सत्यनारायण करू शकतो. पण जे लोक पौर्णिमेचं औचित्य साधून सत्यनारायण करणार आहेत त्यांनी 30 तारखेला करायचं आहे आणि ज्यांना 30 तारखेला करणं शक्य नाही त्यांनी 31 तारखेला केलं तरीही चालतं. त्याचप्रमाणे सेवा उपाय सुद्धा करणं देखील या दोन्ही दिवशी महत्त्वाचं आहे. आता कुठली कामे करायची आहेत, तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आपल्याला कुठल्या प्रकारची कामे करायची आहेत. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल आणि चिमूटभर हळद मिसळायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कच्चे दूध म्हणजे न तापवलेले दूध जे आहे ते सुद्धा तुम्ही 1 चमचा टाकू शकता. आता या दिवशी अधिक महिन्यात खऱ्या अर्थाने तीर्थस्नानाला खूप महत्त्व आहे किंवा नदीवर जाऊन स्नान करण्याला देखील तेवढंच महत्त्व आहे. पण आजकाल या गोष्टी करू शकत नाहीत किंवा केल्याही जात नाहीत. त्यामुळे जर गंगाजलाची बॉटल आपल्या घरामध्ये असेल किंवा ती बॉटल आपल्या घरामध्ये असायलाच हवी. ती 10 ते 15 रुपयाला कुठल्याही पूजा साहित्याच्या स्टॉलमध्ये सहज उपलब्ध मिळते. बघा, आपल्या घरी असायला हवी. ज्या काही विशेष स्थिती असतात त्या तिथीला थोडेसे 2 थेंब आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे. यामुळे आपलं गंगा स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते. या व्यतिरिक्त गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं कच्चं दूध देखील टाकू शकता. त्यानंतर आंघोळ झाल्यावरती आपल्याला संपूर्ण घरामध्ये देखील थोडं थोडं गंगाजल शिंपडायचं आहे. गंगाजल असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही गुलाबजल, गोमूत्र जरी शिंपडलं तरीही काही हरकत नाही. आता दुसरा नियम म्हणजे दुसरे जे काम आहे त्यामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला मुख्य दरवाजावर आपल्याला काय करायचं आहे, उंबरठा आणि हळदी, उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे आणि त्या उंबरट्यावर हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे. मुख्य दरवाजा पुसून झाल्यानंतर त्यावर शुभ लाभ लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला उंबरठा पूजन देखील आपल्याला करून घ्यायचं आहे. जसे की आपण दर पौर्णिमेला आणि अमावस्येला करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे हळदीचं लेपन करून उंबरट्याचं पूजन करून घ्यायचं आहे. पुन्हा नंतर छान असेल रांगोळी काढून घ्यायची, लक्ष्मीची पावलं वगैरे काढायची, स्वास्तिक वगैरे काढायची आणि हळदी कुंकाने तुम्ही काढू शकता किंवा रांगोळीने सुद्धा तुम्ही स्वास्तिक काढू शकता. आता पूजन असतं ते त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती ओवायचं, फुलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला उंबरट्याच्या बाजूला ठेवायचे. अशा प्रकारे आपल्याला उंबरट्याचं पूजन करायचं आहे. आता तिसरं, आता त्यानंतर पुढे आपल्याला जी काही आहे ते आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि तुमच्या घरामध्ये रोज जशी देवपूजा तुम्ही करता अगदी तशाच पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे. आता त्याचप्रमाणे देवघरात भगवान श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मीची प्रतिमा असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, काही असेल त्यांची चौरंगावर स्थापना करायची, त्यांची विशेष अशी पूजा करायची. गाईच्या तुपाचा दिवा लावावा, शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावा, अगरबत्ती, फुलं, धूप, दीप, अगरबत्ती अर्पण करावे. भगवान श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे त्यांना विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे. माता लक्ष्मीला कमळ किंवा पांढरी फुलं व्हावीत. शांतपणे ओम नमो
भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप कमीत कमी 108 वेळा करावा। त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही खीर, पंचामृत किंवा साखरेचा प्रसाद दाखवा आणि नंतर तो प्रसाद कुटुंबातील सदस्यांना वाटावा, म्हणजे कुटुंबातील सर्व व्यक्तींनी तो प्रसाद मिळून खायचा। धार्मिक मान्यतेनुसार या पूजेमध्ये घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते, सुख समृद्धी वाढते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा एकत्र प्राप्त होण्यास आपल्याला मदत होते आणि ही सेवा अधिक पटीने आपल्याला फलदायी मानली जाते। श्रद्धा ठेवून जर ही पूजा केली आणि पूजेनंतर संध्याकाळी सुद्धा तुळशीपुढे दीपदान करायचं आहे। आता त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष आणि प्रभावी म्हणजे लक्ष्मीची देखील एकत्रित सेवा, विष्णू आणि लक्ष्मीची एकत्रित सेवा करायची आहे। त्यामध्ये काय येतं तर आपण बघा, श्री सुक्ताचं पठण करू शकतो, श्री सुक्तम पठण करू शकतो, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र हे देखील तुम्ही 16 वेळेस म्हणू शकता। आता ही सेवा झाली लक्ष्मी प्राप्तीची सेवा। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात किंवा टाक असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आता या व्यतिरिक्त सत्यनारायण जर तुम्ही अजूनही घरामध्ये करत नसाल तर या अधिक महिन्याच्या पौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही दर पौर्णिमेला दर पौर्णिमेच्या प्रदोष काळामध्ये तुम्ही सत्यनारायण करू शकता। त्यामुळे काय होतं तर आपल्या आर्थिक अडचणी देखील सुटण्याला मदत होते आणि दर महिन्याला आपण या गोष्टी करायलाच हवेत। त्यानंतर अधिक महिन्यामध्ये पुरुषोत्तम मासाच्या पौर्णिमेला भगवान शंकराची आराधना करणं देखील गरजेचं आहे। यामुळे आजच्या या उद्याच्या दिवशी आपण शंकराच्या पिंडीवर पंचामृताने किंवा दहीने किंवा साध्या पाण्याने का होईना अभिषेक घालायचा आहे। तुमच्या घराजवळ कुठे शंकराचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील भगवान शंकरांची सेवा करायची आहे। तिथे बसून आपण शिव महिम स्तोत्र म्हणू शकतो किंवा शंकर भगवानाची 108 नामावली घेऊन त्या ठिकाणी बेलपत्र देखील अर्पण करू शकतो किंवा ओम नमो शिवाय सुद्धा मंत्राचा जप करू शकतो। या दिवशी मंदिरात देखील दीपदान करू शकता। दीपदान करणं सुद्धा खूप चांगलं आणि आपल्या फायदेशीर ठरते। बघा, 6वा जो नियम आहे तो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की अधिक मासामध्ये पौर्णिमेला देवघरामध्ये आपण जो दिवा प्रज्वलित करतो त्याच्या खाली एक वस्तू ठेवायची आहे, काय तर ते विड्याचं पान। आपल्याला प्रत्येक पूजेला महत्त्वाचं असतं, त्यामुळे पौर्णिमेला आपल्याला 2 विड्याची पानं आपल्या दिव्याखाली ठेवायची आहेत। पहिल्यांदा विड्याची पाने स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर त्यावरती कुंकुमाने स्वास्तिक काढून अक्षता अर्पण करा आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे। देवघरामध्ये जो आपण दिवा लावणार आहोत ते तर ठेवायचीच आहेच, पण अधिक महिन्यामध्ये दीपदानाला विशेष महत्त्व असतं, त्यामुळे तुम्ही उंबरठ्यावर तुळशीपाशी आवश्यक असे विड्याचे पानं ठेवून दीपदान करू शकता। 7. त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी एक छोटासा उपाय सांगते। विड्याची पाने घ्यायची, त्या विड्याच्या पानाला थोडंसं अत्तर लावायचं आणि हे माता लक्ष्मीला अर्पण करायचं किंवा विड्याच्या पानाला तुम्ही मधाचा एक थेंब देखील लावू शकता। अशा प्रकारे मधाचे देखील विड्याचे पान तुम्ही अर्पण केलं तरीही चालतं, त्यावर आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होते, धनवृद्धी होते। लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी असा उपाय आहे, हा अधिक महिन्याला नक्की करावा। या व्यतिरिक्त अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवेबरोबरच माता लक्ष्मीची सेवा ही या पौर्णिमेला आवश्यक करावी। पौर्णिमा असल्याने माता लक्ष्मीसाठी तसेच शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी देखील आपण पौर्णिमेला ज्या काही गोष्टी करू शकतो, जसे की आपण पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू शकतो, जसे की वस्त्र, पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा साखर आहे, खडीसाखर आहे, पांढऱ्या रंगाची मिठाई, ही जे काही शक्य असेल ते तुम्ही नक्कीच दान करू शकता। त्यामुळे दान करण्याला सुद्धा आणि त्यातल्या त्यात तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचा दान करू शकता। या व्यतिरिक्त आपण दीपदान देखील करू शकतो। दान करायचं म्हटलं तर कपड्याचे दान करू शकता, अन्नदान करू शकता, वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही हे दान करू शकता। बघा, आज पौर्णिमा आहे तर दीपदानाला देखील जास्त महत्त्व आहे। तर हे दीपदान आपल्याला कुठे कधी करायचं, सर्वप्रथम आपल्याला मुख्य दरवाजावर दिवा लावायचा आहे। त्यानंतर पुढचा जो दिवा असणार आहे तो कुठल्याही मंदिरात जाऊन आपल्याला दीपदान त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे। मग तुम्ही त्या ठिकाणी एकापेक्षा अधिक दिवे देखील देऊ शकतात किंवा कमीत कमी एक का होईना दीपदान आपल्याला मंदिरामध्ये करायचं आहे। या व्यतिरिक्त तुम्ही नदीच्या ठिकाणी जाऊन दीपदान करत असाल तर तिथे जाऊन तुम्ही दीपदान करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे दीपदान करायचं आहे। आता तिथे आपण पिण्याचं पाणी आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करू शकतो। या व्यतिरिक्त आपल्या अंगणामध्ये देखील दिवे प्रज्वलित करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। लक्ष्मी मातेला ही खीर अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे खिरीचा नैवेद्य आपल्याला आवर्जून घरामध्ये बनवायचा आहे।
आता अजून जरी तुम्ही तुळशी मातेला सौभाग्याचे अलंकार अर्पण केले नसतील तर आज या संधी सोडू नका आणि तुळशी मातेला आवर्जून कुठलाही एक अलंकार, त्यामध्ये हिरव्या बांगड्या जरी असतील तरीही तुम्ही तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत, किंवा आपली परिस्थिती थोडीशी चांगली असेल तर एखादी साडी किंवा ब्लाऊज पीस का होईना ते अर्पण करायचं आहे. ज्या ज्या वस्तू तुम्ही अर्पण करणार आहे त्या दुसऱ्या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहेत, ज्यामध्ये घरामध्ये सौभाग्य प्राप्त होत असतं असं म्हटलं जात आहे. त्याचसोबत पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची देखील पूजा केली जाते. ज्यांचा चंद्र खराब आहे त्यांनी आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करावी. ज्यांचा चंद्र खराब नाही त्यांनी देखील चंद्राची पूजा केली तर त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मदत होत असते. निर्णय घेण्याची क्षमता त्यांची वाढत असते. त्यामुळे आज किंवा उद्या आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. दूध, पाणी, त्यामध्ये थोडीशी साखर अशाप्रमाणे एकत्र करून आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला ज्याप्रमाणे अर्घ्य देतो त्याच पद्धतीने आपल्याला चंद्राला देखील अर्घ्य द्यायचा आहे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून चंद्रदेवाला ओवाळायचा आहे. त्यांना प्रणाम करायचे. अर्घ्य देताना कोणताही मंत्र येत नसेल तर तुम्ही साधा मंत्र म्हणा, ओम चंद्र देवाय नमः. एक वाटी खीर घेऊन चंद्राला नैवेद्य दाखवा. प्रार्थना करा, हे देवा याचा भोग स्वीकारा आणि याचा प्रसाद बनवा. ही खीर नंतर घरातील सर्वांनी बनवलेल्या खीरीत मिक्स करा आणि वाटीतील प्रसाद टाकून सर्वांनी खायचा आहे. यामुळे लक्ष्मी स्थिर करण्याचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा प्रभाव तुम्ही नक्की करून बघा. त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पितरांसाठी काही सेवा केल्या तर त्याचं देखील आपल्याला फळ मिळतं आणि आपलं पितृदोषापासून मुक्तताही होत असते. उद्याच्या दिवशी म्हणजे आज पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला एक कणकेचा दिवा लावायचा आहे. आता पिंपळाच्या झाडाला जर आपण कणकेचा दिवा लावला तर निश्चितच आपल्याकडून ते देखील एक प्रकारचं दीपदान होणार आहे. त्यामुळे कणकेचा दिवा त्यासोबतच का लावायचा आहे तर दूध मिश्रित आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं गूळ अशा प्रकारे मिश्रित घालायचं आहे. पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे. याने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. त्या ठिकाणी कमीत कमी 11 प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर संध्याकाळच्या वेळेस 5 कापराच्या वड्या देखील जाळायच्या आहेत. आता या वड्या जाळताना तुम्ही एक छोटीशी वाटी किंवा पंती घेऊ शकता. त्यामध्ये तांदूळ ठेवू शकता आणि अशा प्रकारे 5 कापराच्या वड्या तुम्ही प्रज्वलित करू शकता. जर तुमच्याकडे 2 लवंग किंवा 1 तमालपत्र असेल तर ते देखील आवर्जून टाकावे. हे प्रज्वलित करताना तुम्हाला बाहेर बसायचं आहे आणि आपलं जे तोंड आहे ते आपल्या घराकडे करायचे आहे. अशा पद्धतीने या कापराच्या वड्या आपल्याला जाळायच्या आहेत. जोपर्यंत ते प्रज्वलित होणार आहे तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 ते 6:15च्या आतच करायचा आहे, या दरम्यानच करायचा आहे. त्यासोबतच देवघरासमोर देखील आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला लवंग देखील जाळायचे आहेत. अशा प्रकारे आपण कापरासोबत लवंग जाळली तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. अशा प्रकारे आपल्याला हे नियम पाळायचे आहेत किंवा हे कामं करायचे आहेत. आता या दिवशी गरिबांना दान दिले बघा, तसेच या दिवशी गरिबांना दान दिले तर त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळतं. आता तुम्ही म्हणाल आपण पुण्य तर घेत नाही ना, तर त्याचबरोबर खरोखरच असतं. दानाचे पात्र मानले गेलेले आहेत. तरी दरिद्र नारायण समजून नारायण दान करा. हे देवा, तुम्ही आम्हालाच हे अर्पण करत आहात, तुम्हीच या स्वरूपात बसला आहात असे भावनेने साथ घाला. पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे पान, तुळशीची पाने तोडू नयेत ही काळजी नक्की घ्यावी. तसेच आता जगाच्या पाठीवर कुठलीही कुलदेवी असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं. या अधिक महिन्यात अवचित्त साधून आपल्याला कुलदेवीची ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे. आणि खरंच जर तुम्ही या अधिक महिन्यात तुमच्या मूळ पीठावर गेला असाल आणि तिची ओटी खणनारायणाने ओटी भरला असाल तर खूपच चांगलं आहे. पण तुम्ही नक्की हे एकदा ओटी भरायला काही हरकत नाही. कुलदेवीची ओटी आता आपण मूळ पीठावर जाऊन कुलदेवीची ओटी भरणं ज्यांना शक्य असेल तर ते तर सोन्याहून पिवळं आहे. पण ज्यांना शक्य नाही त्याने काय करायचं आहे तर जवळपास कुठल्याही मंदिरात जायचं. आपल्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तेथे जाऊन ओटी भरायची. तर आपल्या घरात कुलदेवीचा फोटो टाक असेल, मूर्ती असेल तिथे सुद्धा तुम्ही कुलदेवीची ओटी ही भरू शकता. या अधिक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही वाण देऊ शकता. मूळ पीठावर जाऊन दिलं तर अतिशय उत्तम. नाही तर या पौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही देवीला वाण देऊ शकता. 33 बताशे, 33 अनाशे दीपदान करू शकता. 33 दिव्याचं दान तुम्ही करू शकता. एखाद्या तांब्याचं भांडं असेल तर तेही तुम्ही दान म्हणून अर्पण करू शकता. कृष्णाला वाण द्यायचं असेल तर आम्हाला महाराजांना तुम्हाला वाण द्यायचं असेल तर तुम्ही यथाशक्ती हे वाण देऊ शकता. त्यानंतर शेवटचं काम की शेवटी जी सेवा आहे ती कसली तरी म्हणजे आणि सगळ्यात जी शेवटची सेवा येते म्हणजे त्यानंतर तुम्ही काय करायचे, सवाशीण किंवा कुमारिकेला सेवा आहेत. या महिन्यात देखील समजा
एखादी पौर्णिमेच्या दिवशी जर एखादी सुवासीन घरी बोलवलं, तिला हळदी कुंकू लावून तिचा मानपान केला, पूजा केली, तिला साधं दूध खीर खायला दिलं तरी त्याने देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्या महिलेला जर काही दुसरंही देणं शक्य असेल तर जसे बांगडी, चाळी, साडी, चोळी, शृंगाराचे साहित्य जे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला देणं शक्य होणार आहे ते तरीही दिलं तरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. तर अशा पद्धतीने 11 गोष्टी आपल्याला ह्या करायच्या आहेत. जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या तुम्ही करा. ज्यांना जेवढ्या जमतील तेवढ्या करणं आवर्जून करा. तितक्या करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या. अधिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काही नाही जमलं तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावा. हे दीपदान केल्याने शनी, राहू, केतू, यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात आणि यामुळे सुद्धा लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि घरात भरभरून धनधान्य, सुख, शांती, समाधान मिळू शकतं. तसेच दिवसा झोपू नका. या दिवशी दिवसभर दान केलं तर आपलं पितृसुद्धा आपल्याला प्रसन्न होतात आणि दान हे अमुक एका दिवशी केलं पाहिजे आणि त्या दिवसाला तितकंच महत्त्व असतं. असा हा अधिक पौर्णिमेचा अशी ते महत्त्वाची माहिती आहे. ती तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असेल तर नक्की इतरांसोबत शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.